श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो सावधान. एका अज्ञात वादळाची सुरुवात होणार आहे. आजची रात्र ही फक्त एक सामान्य रात्र नाहीये. आज मध्यरात्री 1 वाजल्यापासून ब्रह्मांडाच्या अज्ञात कोपऱ्यातून एक वादळ उठणार आहे, ज्याची कल्पना तुम्ही कधी केली नसेल. हे वादळ केवळ ग्रह नक्षत्रांची स्थितीच नाही, तर तुमच्या जीवनाची दिशाही बदलणार आहे. भीतीने तुमच्या काळजात धडधड निर्माण होईल, कारण या वादळाच्या ज्वाळांपासून कोणताही माणूस वाचू शकणार नाही. तुमचे 9 ग्रह, तुमच्या कुलदेवी देवता, तुमचे पितर आणि तुमचे स्वतःचे कर्मही या गोष्टीची साक्ष देत आहेत की आता तुमच्या जीवनातील सर्व जुने हिशेब चुकत आहेत. तुमच्या आयुष्यात जे काही दुःख, फसवणूक आणि अन्याय झाले आहेत, ते सर्व आता आपोआप मिटणार आहे. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला त्यांनीच तुम्हाला धोका दिला. ज्यासाठी तुम्ही उभे राहिलात त्यांनीच तुमच्या पायाखालची जमीन काढून घेतली. पण आता तो काळ संपला आहे. आज रात्री 1 वाजल्यापासून शनिदेव आपली चाल बदलतील आणि त्या क्षणापासून तुमचे आयुष्य एका नव्या वळणावर येईल. हे वळण भयावह असेल, पण त्याचवेळी ते चमत्कारीही असेल. ही फक्त सुरुवात आहे. यानंतर तुमच्या आयुष्यात अशा 5 घटना घडतील ज्या तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकतील. तुम्ही तयार आहात का? कारण आता तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडले जाणार आहेत आणि त्यातून काय बाहेर येईल हे फक्त काळच ठरवेल. कुंभ राशीच्या जातकांनो, जे काही घडो ते चांगलंच घडो असं आम्ही पण तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पण तुम्हाला एक विनंती आहे की या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माता लक्ष्मीचा, माता दुर्गेचा आशीर्वाद राहण्यासाठी कमेंटमध्ये जय माता, जय लक्ष्मी माता, कृपा राहू द्या असं द्या. जो कमेंट पूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने करेल 24 तासाच्या आत एक आनंदाची बातमी मिळेल. तर कुंभ राशीच्या जातकांनो, येणारा काळ भविष्याचे हाक देतोय तुम्हाला. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जे अनुभवले आहे ते आत्तापर्यंतचा प्रवास आहे, पण ते केवळ एक लहानसे प्रकरण होते. आता तुम्ही अशा टप्प्यावर पोहोचला आहात जिथे तुम्हाला माहीत नसलेली रहस्ये उघडकीस येतील. तुमच्या नशिबाच्या प्रवासात आत्तापर्यंत तुम्ही जे काही पाहिले ते केवळ एक ट्रेलर होता. आता खरी कथा सुरू होणार आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचे आयुष्य अचानक कसे बदलू शकते, किंवा ज्या गोष्टींनी तुम्हाला खूप त्रास दिला त्या अचानक कशा गायब होतील? आज रात्री ही सर्व प्रश्न विरघळून जातील. तुमच्या जीवनातील प्रत्येक कोपऱ्यातून एक नवीन रहस्य बाहेर येईल, जे तुम्हाला तुमच्या पुढील मार्गावर नेईल. ज्या लोकांनी तुम्हाला फसवले, ज्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्यांनी तुम्हाला कमी लेखले, त्या सर्वांचा आता हिशेब चुकता होणार आहे. ही फक्त एक भविष्यवाणी नाही, तर कर्म आणि न्यायाचे गणित आहे. आजपासून तुमच्या आयुष्यात असा एक बदल सुरू होणार आहे जो तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जाईल. तुमच्या आयुष्यातल्या अडथळ्यांची भिंत आता कोसळेल आणि तुमच्यासाठी यशाचा नवा मार्ग तयार होईल. हा काळ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. या क्षणाकडे दुर्लक्ष करू नका, कारण लवकरच तुमच्या जीवनातील अपूर्ण कामे, अडकलेले पैसे आणि जुने खटले इतक्या वेगाने पुढे होतील की तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल. तुमच्या नशिबाची दिशा पूर्णपणे बदलणार आहे आणि लवकरच तुम्ही असा अनुभव घ्याल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. तुमच्या घराच्या दारात नशीब उभे राहणार आहे. ते कशा प्रकारे तुम्हाला ओळख देईल याचीच तुमची परीक्षा होणार आहे, कारण तुम्हाला मिळणार आहे स्वप्नातील काही गूढ संदेश. तुम्ही कधी विचार केला आहे का, जे स्वप्न तुम्ही पाहता ते केवळ तुमच्या मनातील विचार नसतात. काही स्वप्ने भविष्याचे दरवाजे उघडतात आणि आता तुमच्या बाबतीत तेच घडणार आहे. येत्या काही दिवसात तुम्हाला अशी स्वप्ने दिसतील जी सामान्य नसतील. तुम्ही स्वप्नात एखाद्या अज्ञात स्त्रीला किंवा पुरुषाला पाहाल, जे देवी देवतांच्या रूपात येऊन तुम्हाला मार्ग दाखवतील. हे दैवी दर्शन केवळ एक चित्र नसून तुमच्या नशिबाचा गुप्त संकेत आहे. ते तुम्हाला भविष्यातील संकटापासून वाचवतील आणि यशाचा योग्य मार्ग दाखवतील. त्यांची प्रत्येक कृती आणि बोललेला प्रत्येक शब्द एक संदेश असेल, त्याला तुम्हाला समजून घ्यायचे आहे. हेच ते क्षण आहेत जेव्हा तुमच्या कुलदेवती तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या या भाषेला दुर्लक्षित करणे हे तुमच्यासाठी खूप महागात पडू शकते. जर तुम्हाला स्वप्नातून एखादा सल्ला मिळाला तर त्याला गांभीर्याने घ्या, कारण हाच तो मार्ग आहे जो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या अडथळ्यांना दूर करेल. हे तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडण्याचे संकेत आहेत. तुमच्या नशिबाची किल्ली आता तुमच्या हातात आहे. आता नीट लक्ष देऊन ऐका, कारण मी जे काही सांगणार आहे ते तुमच्या भल्याचं आहे आणि शेवटी तर एक गूढ कोड उलगडणार आहे. हे ऐकूनच तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. अदृश्य शत्रूंचा अंत तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या जवळचा माणूसच तुमचा सर्वात मोठा शत्रू असू शकतो का? तुमच्या आजूबाजूला अशी काही माणसे आहेत ज्यांनी हसता हसता तुमच्यावर तंत्रमंत्र आणि काळ्या जादूचा प्रयोग केला आहे का?
जेणेकरून तुमच्या आनंदाचा प्रत्येक मार्ग बंद होईल. पण आता ही सर्व रहस्य उघडकीस येणार आहेत. ज्यांनी तुमच्या पाठीमागे कट कारस्थाने रचली, ज्यांनी तुमच्या प्रगतीचा द्वेष केला, ते आता त्यांच्या जाळ्यात अडकतील. तुम्ही त्यांना ओळखता, त्यांच्यावर विश्वास ठेवता, पण लवकरच त्यांचा खरा चेहरा तुमच्यासमोर येईल. तुम्ही थक्क व्हाल जेव्हा तुम्हाला कळेल की तुमचा सर्वात विश्वासू माणूसच तुमचा खरा शत्रू होता. आई कालीने आपली तलवार उपसली आहे. ती तलवार फक्त न्याय करते, ती कोणाशीही भेदभाव करत नाही. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, तुमच्यावर अन्याय केला, त्यांचा आता शेवट निश्चित आहे. त्यांचा प्रत्येक डाव त्यांच्यावरच उलटेल. त्यांचे खोटे मुखवटे गळून पडतील आणि त्यांची खरी ओळख सर्वांसमोर येईल. हा काळ त्यांच्यासाठी एक मोठी परीक्षा आहे आणि तुमच्यासाठी एक मोठी संधी. कारण जेव्हा वाईटाचा अंत होतो तेव्हा चांगल्याची सुरुवात होते. तुम्ही या सत्याचा सामना करण्यासाठी तयार आहात का? कारण आता तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होणार आहेत आणि तुमचा मार्ग पूर्णपणे मोकळा होणार आहे. आता तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. तुम्हाला आठवतं का ज्या कामासाठी तुम्ही वर्षानुवर्ष धडपडत होता पण काहीच यश मिळत नव्हतं? ज्या पैशांसाठी तुम्ही जीवाचे रान केले पण तो पैसा तुमच्या हातातून निसटून गेला? ते जुने खटले ज्यांना तुम्हाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या थकवून टाकले होते, या सर्व गोष्टी आता भूतकाळाचा भाग बनणार आहेत. आतापर्यंत तुम्ही अडथळ्यांवर अडथळे पाहिले, पण आता नशिबाचा प्रवाह पूर्णपणे तुमच्या बाजूने वाहत आहे. तुम्ही थक्क व्हाल जेव्हा तुमच्या अपूर्ण कामांना अचानक गती मिळेल. जिथे तुम्हाला वर्षानुवर्ष अपयश आले, तिथे आता अचानक विजय मिळेल. तुमच्या हातातून गेलेला पैसा परत येईल आणि अडकलेल्या कामांना आपोआप मार्ग मिळेल. हे केवळ योगायोग नाही, तर हे नशिबाचे चक्र तुमच्या बाजूने फिरत आहे. तुमच्यासाठी नशिबाने एक असा मार्ग मोकळा केला आहे जो तुम्हाला फक्त यश आणि समृद्धीकडे घेऊन जाईल. यासोबतच तुमच्या घरातून हरवलेली एखादी जुनी महत्त्वाची वस्तू अचानक तुमच्या हाती लागेल. ही वस्तू केवळ एक वस्तू नसून तुमच्या नशिबाच्या उदयाचा संकेत आहे. ती तुम्हाला हे दाखवून देईल की आता तुमची वाईट वेळ संपली आहे. कर्ज किंवा अडकलेले पैसे परत मिळतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्रीच्या वेळी घरात झाडू मारणे किंवा कचरा बाहेर फेकणे टाळा. कारण हे शुभ संकेत मिळण्यात अडथळे आणू शकतात. तुमचे जीवन एका अशा वळणावर आले आहे जिथे प्रत्येक प्रयत्न तुम्हाला अनेक पटींनी अधिक फळ देईल. तुमचा वेळ आता मौल्यवान आहे. त्याचा योग्य वापर करा आणि तुमच्या नशिबाने तुमच्यासाठी उघडलेल्या या दरवाजातून आत जाण्यासाठी तयार राहा. पुढील 2 दिवसात चंद्रकेतूचा गूढ संयोग तयार होतोय आणि त्यामुळे तुमच्या नात्याची परीक्षा होईल आणि तुमचे कुटुंबाबाबत मोठा खुलासा होणार आहे. जिथे प्रेम आणि विश्वास असायला हवा, तिथे आता अचानक एक अदृश्य तणाव जाणवत आहे. तुमच्या नात्यामध्ये दुरावा आणि कटुता वाढत आहे. हे केवळ सामान्य गैरसमज नाहीत, तर चंद्र आणि केतूच्या गूढसंयोगातून निर्माण झालेला एक शक्तिशाली योग आहे. या योगामुळे तुमच्या भावनांवर परिणाम होत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात नकारात्मक विचार आणि शंका निर्माण होत आहेत. हा योग तुमच्या नात्याची परीक्षा घेत आहे आणि तुमच्या कुटुंबाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला वाटेल की तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून दूर जात आहात. त्यांच्यासोबत बोलताना शब्दांचा अभाव जाणवेल आणि घरातील शांतता अचानक भंग पावेल. पण घाबरू नका, कारण प्रत्येक समस्येवर एक दैवी उपाय असतोच. हा उपाय इतका सोपा आहे की तो तुमच्या कुटुंबाला या नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावापासून वाचवेल. तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे. आपल्या घरात खीर तयार करा. ती खीर देवांना अर्पण करा आणि त्यानंतर समकुटुंबासोबत एकत्र बसून ती खा. खिरीची गोडसर चव तुमच्या नात्यातील कडवटपणा दूर करेल आणि तुमच्यात पुन्हा एकदा प्रेम आणि आपुलकी निर्माण करेल. हा छोटासा उपाय तुमच्या नात्यांमध्ये असा काही गोडवा निर्माण करेल की चंद्रकेतूच्या नकारात्मक प्रभावामुळे निर्माण झालेले सर्व कलह आपोआप मिटतील. या क्षणापासून तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जेव्हा चंद्र आणि केतूचा संयोग होतो तेव्हा शांत राहणे आणि प्रेमळ राहणे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्यातील ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या नात्यांना मजबूत करेल आणि तुमच्या भोवती एक संरक्षणात्मक कवच तयार करेल, जे नकारात्मकतेला दूर ठेवेल. त्यामुळे या परीक्षेच्या काळात स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या नात्याला मजबूत करण्यासाठी हा सोपा उपाय नक्की करा. कारण आता तुमच्या कुटुंबात आनंदाचे नवे पर्व सुरू होणार आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक बदल काहीतरी सांगत असतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचे दात अचानक कमकुवत का होत आहेत? हिरड्यामधून रक्त का येत आहे? किंवा तोंडाला दुर्गंधी का येत आहे? हे केवळ शारीरिक त्रास नाही, तर ते राहूच्या नावाच्या एका शक्तिशाली ग्रहाच्या नकारात्मक ऊर्जेचे थेट संकेत आहे. राहूचा हा प्रभाव तुमच्या आंतरिक शक्तीला कमकुवत करत आहे आणि तुमच्या जीवनात मोठ्या अडचणी निर्माण करत आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर ते छोटे संकेत मोठ्या संकटात बदलू शकतात. पण आता घाबरण्याची गरज नाही, कारण आज मध्यरात्री 1 वाजल्यापासून
एक नवीन ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करणार आहे. ही ऊर्जा तुमच्यासाठी एक कवच बनेल आणि राहूच्या नकारात्मक प्रभावाला निष्प्रभ करेल. तुम्ही स्वतःमध्ये एक मोठा बदल अनुभवू लागाल. तुमच्या चेहऱ्यावरील तेज वाढेल, जणू काही आतूनच एक दैवी प्रकाश बाहेर येत आहे. केस गळणे थांबेल आणि अनेक दिवसांपासून तुम्हाला त्रास होणारे शारीरिक आजार हळूहळू दूर होऊ लागतील. तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल, कारण तुमच्यातील ही सकारात्मक ऊर्जा पैशाला आकर्षित करेल. तुम्ही आता एका नवीन अध्यायाच्या सुरुवातीला उभे आहात. ही फक्त तुमच्या शरीराची नाही, तर तुमच्या आत्म्याची शुद्धी आहे. तुम्ही आता त्या मार्गावर आहात जिथे प्रत्येक पावलावर तुम्हाला यश मिळेल. तुमच्यातील ही ऊर्जा तुम्हाला आंतरिक आणि बाह्य दोन्ही बाजूंनी बळकट करेल. तुम्ही या नवीन परिवर्तनासाठी तयार आहात का? कारण आता तुमचे शरीर आणि मन दोन्ही शक्तिशाली होणार आहेत. मंडळी, आता वेळ झाली आहे ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल. कारण भविष्याचा संकेत देण्यासाठी तुमच्या घरी एक गुप्त व्यक्ती येणार आहे. तुमच्या आयुष्यात अचानक एक अशी व्यक्ती येणार आहे जी तुमच्यासाठी दैवी वरदान असेल. ही व्यक्ती तुमच्या ओळखीचा दूरचा मित्र, तुम्हाला अचानक भेटलेला वाटसरू किंवा एक लहान मुलगीही असू शकते. तिच्या येण्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील आणि यशाचे नवे मार्ग खुले होईल. ही व्यक्ती तुम्हाला योग्य दिशा देईल आणि तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मदत करेल. तिचा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रवेश हा केवळ योगायोग नाही, तरी ब्रह्मांड तुमच्यासाठी एक विशेष योजना आखत असल्याचे संकेत आहे. आता मी त्या गोष्टीचा खुलासा करणार आहे जी तुमच्याही मनात आहे. ते म्हणजे ती व्यक्ती तुम्हाला कुठे भेटेल. मंडळी, ती व्यक्ती कुठे भेटेल हे सांगण्यापूर्वी तुम्ही या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर कुंभ राशीच्या जातकांनो, ती व्यक्ती तुम्हाला एखाद्या मंदिराजवळ किंवा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी भेटेल. जेव्हा तुम्हाला भेटल ती एक दैवी संकेत आहे असे समजा आणि तिला ओळखा, कारण तिच्या भेटण्याने तुमच्या आयुष्यात एक अद्भुत चमत्कारिक बदल होणार आहे. आतापर्यंत ज्या लोकांनी तुम्हाला धोका दिला, तुमच्याशी कपट केले किंवा तुमच्या प्रगतीत अडथळे आणले, त्या सर्वांना आता त्यांच्या कर्माची फळं मिळणार आहेत. माता दुर्गाची आता आपली तलवार उपसली आहे. ही तलवार फक्त न्याय करते. ज्यांनी तुम्हाला दुःख दिले त्यांच्यासाठी आता कोणताही मार्ग उरलेला नाही. ते ओरडतील पण त्यांचे ऐकणारे कोणी नसेल. ते पळतील पण त्यांना लपवण्यासाठी जागा मिळणार नाही. हे केवळ विनाश नाही, तर एक नवीन सुरुवात आहे. तुम्ही पाहू शकाल की तुमचे शत्रू कसे स्वतःच्या जाळ्यात अडकतात आणि त्यांचा सर्व नाश होतो. त्यांचे मुखवटे गळून पडतील आणि त्यांची खरी ओळख जगासमोर येईल. तुम्हाला कोणताही राग किंवा सुडाची भावना बाळगण्याची गरज नाही, कारण न्याय स्वतःच होईल. तुमच्यातील ही सकारात्मक ऊर्जा आणि विश्वास तुम्हाला पुढे घेऊन जाईल. तुम्ही या नवीन परिवर्तनासाठी तयार आहात का? कारण आता तुमच्या जीवनातील सर्वात मोठा न्याय होणार आहे आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात फक्त सुख, समृद्धी आणि यश असेल. आणि या सर्व गोष्टीला ती अचानक भेटलेली व्यक्ती कारणीभूत असेल, कारण ती दैवी शक्ती संकेत असणार आहे. मित्रांनो, आता मी जे काही सांगणार आहे ते नीट ध्यान देऊन ऐका. नंबर 1, नात्यातील कलह दूर करण्यासाठी खिरीचा उपाय. तुमच्या कुटुंबात सध्या चंद्र आणि केतूच्या नकारात्मक संयोगामुळे गैरसमज, कलह आणि तणाव वाढलेला आहे. यामुळे नात्यांमध्ये दुरावा येत आहे आणि घरातील शांतता भंग पावत आहे. यावर एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितला आहे. उपाय कसा करायचा? खीर तयार करा. घरात तांदूळ आणि दूध वापरून साधी खीर तयार करा. खीर शक्यतो चांदीच्या भांड्यात किंवा मातीच्या नवीन भांड्यात शिजवा. खीर बनवताना त्यात साखर, वेलची आणि ड्रायफ्रूट्स टाका. देवाला नैवेद्य दाखवा. खीर तयार झाल्यावर ती एका स्वच्छ वाटीत काढून घ्या. घरातल्या देवघरात किंवा पूजास्थानी ती खीर देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करा. नैवेद्य दाखवताना, हे देवा, आमच्या कुटुंबातील सर्व कलह आणि गैरसमज दूर कर, अशी प्रार्थना करा. सर्वांनी एकत्र खा. नैवेद्य दाखवल्यानंतर ती खीर घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून खावी. जर कोणी बाहेर असेल तर त्याच्यासाठी खीर जपून ठेवा आणि त्याने आल्यावर त्याला द्या. शक्य असल्यास कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने एकाच वेळी ही खीर खावी. या उपायाचे महत्त्व. हा उपाय केल्याने चंद्राच्या सकारात्मक ऊर्जा वाढते आणि कुटुंबातील सदस्यांमधील गैरसमज दूर होतात. खीरची गोडसर चव नात्यातील कडवटपणा कमी करून प्रेम आणि आपुलकी वाढवते. त्यामुळे घरात पुन्हा एकदा शांतता, आनंद आणि सकारात्मकता येते. नंबर 2, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपाय. तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढली आहे, ज्यामुळे सतत भांडणे, नुकसान आणि अडथळे येत आहेत. ही ऊर्जा घराच्या प्रगतीला आणि शांततेला अडथळा आणते. याला दूर करण्यासाठी 2 महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत. उपाय कसे करायचे? घरातील निरुपयोगी वस्तू बाहेर काढा. तुमच्या घरात तुटलेल्या काचा, फाटलेले जुने कपडे, बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि इतर निरुपयोगी सामान असल्यास ते लगेच घरातून बाहेर काढा. अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा साठवून ठेवतात आणि तुमच्या प्रगतीला अडथळा आणतात. घर स्वच्छ आणि टापटीप ठेवा.
गंगाजलाचा वापर घराला नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त करण्यासाठी करा. सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर एका वाटीत गंगाजल घेऊन घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात, विशेषतः जिथे तुम्हाला नकारात्मकता जाणवते तिथे गंगाजल शिंपडा. त्यामुळे एक सकारात्मक कंपन निर्माण होते, जे अदृश्य नकारात्मक शक्तींना दूर करते. या उपायाचे महत्त्व: घरातील निरुपयोगी वस्तू काढून टाकल्याने जागेची ऊर्जा शुद्ध होते. गंगाजल हे पवित्र मानले जाते आणि ते नकारात्मकतेला नष्ट करते. जय श्रीरामच्या नावाने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात शांती आणि सुख नांदते. हे उपाय केल्याने तुमच्या घरातील वातावरण शुद्ध होईल आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. मित्रांनो, तुम्हाला आता कळले असेल की हे बदल केवळ योगायोग नाहीत, तर तुमच्या नशिबाने घेतलेले एक नवीन वळण आहे. आता तुमच्या हातात आहे की या संधीचा फायदा घेऊन तुम्ही तुमचे जीवन बदलून टाकता, की याला फक्त एक सामान्य गोष्ट मानून सोडून देता. तुम्ही आता अशा एका मार्गावर आहात जिथे प्रत्येक पावलावर तुम्हाला यश मिळेल. पण हे यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनात विश्वास ठेवावा लागेल. तुमच्या स्वप्नावर विश्वास ठेवा, स्वतःचा विश्वास ठेवा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावं, चॅनलला सबस्क्राईब करावं. कमेंट बॉक्समध्ये जय दुर्गा माता आशीर्वाद दे असे मनोभावे श्रद्धेने लिहा.